पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री यांच्या वादावरती परभणीतल्या युवकांना काय वाटतंय आम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न केला। अतिशय अल्प समाज असताना सुद्धा त्या समाजामध्ये इतके वाद व्हावेत आणि त्या गाडीवर बसलेला एक महंत ज्याला आम्ही सगळेजण महाराज म्हणतो त्यांनी असं घाणेरडं कृत्य करावं हे आम्हाला मान्य नाही। भगवानगडाची परंपरा ही मागच्या अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे। दसरा मेळावा तिथं होतो। मुंडेसाहेब असल्यापासून त्या मुंडेसाहेब त्या ठिकाणी येऊन बोलतात। दसरा मेळावा गडावर झाला पाहिजे आणि आम्ही सर्व समाज बांधव त्या ठिकाणी जमणार आहोत। पंकजाताई त्या कार्यक्रमाला येणार आहेत आणि दसरा मेळावा होणारच आहे। पण महंतांनी जे म्हणलं की राजकीय भूमिका नको, याविषयी काय वाटतं तुम्हाला? राजकीय भूमिका मुळी कोणी मांडलीच नाही तिथे। मुंडेसाहेब बोलायचे ते राजकीय नाही बोलायचे, समाजावरच बोलायचे आणि समाजालाच काहीतरी ते म्हणजे संबोधायचे। त्यामुळे सामाजिक बोलणं काही हरकत नाही असं मला वाटतं। राजकीय बोलण्याचा प्रश्न नाही। त्यांचं जे म्हणणं ते ठीक आहे, त्यांनी असं म्हणा किंवा राजकीय नका बोलू पण काहीतरी बोला। मुंडेसाहेबाची कन्या म्हणून त्यांची वंशज म्हणून त्यांनी पंकजाताईंना बोलू दिलं पाहिजे असं आमचं मत आहे। शास्त्री शेवटी कसेही असले तरी समाजाचे आहेत, पण शास्त्रींनी पण त्यांची जागा सोडली नाही पाहिजे। सर्व समाजाला एक न्यायाचारी आहेत तुम्ही मार्गदर्शन केलं पाहिजे, समाजाला भरकटू दिलं नाही पाहिजे। अशा प्रकारचं तुमचं वर्तन असलं पाहिजे, कारण तुम्ही जर अशा प्रकारचं वर्तन केलं तर समाजानं कुणाकडे पाहायचं। आणि पंकजाला जर तुम्ही गडाची कन्या म्हणताय तर कन्येपासून तुम्हाला भीती कसली? यशवंतराव चव्हाणांनी 1958 मध्ये या गडाची सुरुवात केली, भगवानगड असं नामकरण करून केलेले आहे। तर हा परंपरा यांनी मोडीत नाही काढली पाहिजे असं एक युवक म्हणून मला वाटतं या ठिकाणी।